वाहिरे ग्राम संभूतम अविंद कुल भास्करम योग संग्राम निर्माता तम नमामि महम्मदम। अध्याय 6। ओम नमोजी अक्षर 52 मातृकासी निराकार गवसिले सहजेसी मग आकार मांडिले निरशून्यासी संस्कार 56 भाषा शून्य असंख्य युगांचे जुने निमोले ते गुरु रामकृष्ण नामे विकेले जैसे आकार नाव टाकेले शून्या उदकाचे निराकारातून सहजच गवसलेल्या 52 वर्णाक्षर मातृकास माझा नमस्कार। जेथे काहीच नव्हते या अक्षरामुळे सर्व नामरूप आकारास आले। अक्षरांच्या संस्कारामुळे 56 भाषा निर्माण झाल्या। शून्य हे फार पूर्वीचे असंख्य युगांचे जुने अनमोल तेच शून्य पुढे रामकृष्ण या नामांना विकले। ज्याप्रमाणे उदकाच्या ठिकाणी शून्य आकार नाव असत नाही त्याप्रमाणे प्रवाहात हे घडते। जैसे मृगजळाचे राऊत हस्ती दुरुणी संग्राम करीती दिसती तैसे अवतार असंख्याती निरशून्याच्या पोटी। ज्याप्रमाणे मृगजळामध्ये भ्रामकपणाने घोडेस्वार आणि हत्ती दुरून पाहता संग्राम करतायत असे वाटते त्याप्रमाणे निराकार शून्याच्या पोटी असंख्य अवतार होतच राहतात। घटाकाश मठाकाश नावे महदाकाश म्हणती स्वभावे हिरण्यगर्भ बुदबुद करावे ऐसे ठाईचे ठाई। त्यात शून्यकाराला घटाकाश मठाकाश महाकाश असे नाव प्राप्त होतात। पण हे पाण्यावरच्या लाटेप्रमाणे असतात। जशा लाटा पाण्यावर दिसतात पण नंतर त्या पाण्यामध्ये विलीन होतात। सिंधूच्या लाटा नाव लहरी पावले तैसे अवतरणी शून्य साकारले रामकृष्ण दीर्घ नाव पावले चिन्मात्र चराचर नावे। समुद्रावर पाण्याच्या लाटा तयार होतात त्यांना लहरी असे नाव पडले। त्याचप्रमाणे शून्यातून निर्माण झालेल्या अवताराचे आहे त्यांना रामकृष्ण हे दीर्घ नाव प्राप्त झाले। त्यामध्ये चिन्मात्र चर व अचर अशी नावे प्राप्त झाली। केळीचा कंद तैशी शून्याची टीका पत्रज्ञाय साकारला सायका घड निपजे तैसे अवतार सायका केळे तैसे साधू गोड। शून्य या शब्दाची व्याख्या केळीच्या कंदासारखी आहे। केळीची पाने मोठी सुंदर असतात त्यातून केळाचा घड निघतो तशीच अवताराची गोष्ट आहे। या ओवीत केळीच्या कंदाचे उदाहरण दिले आहे। जसा केळी कंद शून्य असतो त्यातून केळाचा घड निघतो तसेच शून्यातून साधू सज्जन निघतात आणि ते केळीसारखे गोड असतात। घड निपजल्या आधी घड छेदिले तैसे सद्गुरूने मज मायेसे केले परतोन केळ्यास जन्म नाही झाले साक्षात्कारे बोलिले हो। घड तयार होण्याच्या आधीच जर त्याला कापून टाकले किंवा नष्ट केले तर पुढील भ्रामक अवतार होणारच नाहीत। तसेच सद्गुरूने मला मायेत गुंतण्याआधीच आपलेसे केले हे मी आत्मसाक्षरपणे सांगतो। ऐसा शून्य प्रबळत्वाचा डोह असे त्यात अवतार रामकृष्ण न दिसे मिथ्या सती द्वैतपणाचे झासे मुरणळ जैसे मुरी। असा हा शून्यरूपी प्रबळ डोह आहे त्यामध्ये राम आणि कृष्ण हे अवतार दिसत नाहीत कारण ते द्वैतपणाच्या धास्तीने मिथ्य आहे ज्याप्रमाणे मृगजळ मिथ्या आहे। अद्वैत शोभेचे महिमान तेथे यातीवर्ण नाही गुण अवगुण जाणतील ते सद्गुरूचे संपूर्ण त्यांची दीक्षा सांगेन। आता मी अद्वैताचा महिमा सांगतो की त्या ठिकाणी जात वर्ण गुण अवगुण काही नाही मात्र हे संपूर्ण सद्गुरू जाणतील त्याची मी आता लक्षणे सांगतो। आता सांगतो सद्गुरूचे चिन्ह मेरू तुका नाही ऐसे महिमान विकासे शेख मोहम्मद मुसलमान श्रोत्यांप्रती सांगत। आता मी सद्गुरूचे लक्षण सांगतो त्याची तुलना मेरू पर्वता एवढी मोठी आहे त्याही पेक्षा थोर आहे। शेख मोहम्मद महाराज हे श्रोत्यांना सांगतात। मुसलमान म्हणविला एका गुणे मुसेस 9 मास वस्ती करून होतो म्हणून ओळखा कोण पवित्र हो तुम्ही। आता मुसलमान कोणास म्हणतात तर जो गर्भात 9 महिने मूस करून राहिला तो मुसलमान स्वतः पवित्र म्हणणाऱ्यांनो हे कोण तुम्ही ओळखा। आता गर्भ मुसे वेगळा जन्मता मजला कोणी न दिसे तत्वता ओळखा कैसे आपुलिया मता धर धरू राहिले। जर गर्भ मुसे वेगळा जन्माला आला असता पण शयाशिवाय कोणी जन्माला आलेला दिसत नाही पण यावर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत। जितुके दिसे तितुके मुसावले मुसे वेगळे नाही चराचर झाले हे पाहिजे अनुभवास आले संता श्रोत्यांच्या। जेवढे म्हणून दिसत आहे ते सर्व गर्भवासातून जन्माला आले हे सर्व श्रोत्यांच्या अनुभवास आले पाहिजे। सर्वांचा जन्म गर्भातच होतो। सर्वांचे नाव सुनी मुसलमान ते लपून वैश्य क्षत्रिय ब्राह्मण अनेक उपनावे लक्षण बरळती असत्या संगे। म्हणून सर्वांचे नाव सुनी मुसलमान आहे पण हे सारे लपून वैश्य क्षत्रिय ब्राह्मण असे अनेक उपनावे लावून असत्याबरोबर ही सारी बडबड आहे।
ब्राह्मणास म्हणता सुनी मुसलमान, तरी तो होईल क्रोधायमान. ऐसे पहा सत्यार्थास लपून, असत्य मिरवतील. जर आपण एखाद्या ब्राह्मणाला म्हणालो की तो मुसलमान आहेस, तर तो भयंकर रागवेल. पहा, हे सर्व खरे आहे, पण तो लपून खोट्याचाच बोभाटा करतात. जैसे अंग लपून दाविजे वस्त्र, आणि म्यान दावून लपविजे शस्त्र. तैसा हा वेदांनी केला विधी आचार, मूळ कुळ लपून या. ज्याप्रमाणे शरीर लपून वस्त्र दाखविले जातात आणि म्यान दाखवून शस्त्र लपविले जातात, त्याप्रमाणे वेदांनी आचार विचार नाना विधी निर्माण केले आणि मूळचे जे कुळ आहे ते लपविले. ऐसे खरे लोपावे खोट्या माझारी, खरे निहाळिता खोटे खऱ्या भितारी. नावे वेश धरुणी परोपरी, स्वादा पातले असे. अशा एखाद्या खोट्यामध्ये खरे लपावे, खरे पाहत असताना खोटे खऱ्यात लोपावे. अनेक नावे अनेक परोपरीची वेशभूषा करून एकमेकात वाद करत आहेत. सोय सांगत होतो सद्गुरूची थोरी, तो भेदावरी सोय चाले वै खरी. ते कर्तृत्वी चर्चून नवलपरी, अनुसंधाना पातलो. मी स्वतः सद्गुरूचे मोठेपण सांगत होतो, पण माझी वाणी मध्येच भेदाकडे वळली. त्याची नवलपरी चर्चा करण्यात आली आणि मी पुन्हा विषयावर आलो. एक भेद सांगता अनेक भेदांची हेरी, सद्गुरु कृपेने दिसे नवलपरी. ऐसीचे कोणी होईल अधिकारी, तोची निज पद पावेल. एक भेद सांगत असताना अनेक भेदांकडे लक्ष गेले. हे सारे माझ्या गुरुच्या कृपेमुळे झाले. ही नवलाची गोष्ट आहे. हे सर्व समजण्यासाठी असाच कोणी योग्य अधिकारी असेल, तोच आपल्या निज स्थानाला प्राप्त होतो. जैसे मेदिनीचे धैर्य थोर, उत्पत्ती प्रलय होय अनाचार. परी कोणा नेदीचं प्रत्युत्तर, तदन्याय असे सद्गुरू. ज्याप्रमाणे पृथ्वीचे धैर्य फार मोठे असते, उत्पत्ती प्रलय आणि संसार वेगवेगळे अनाचार हे सारे होत असताना पृथ्वी कधीच तक्रार करत नाही, तसेच सद्गुरू फार धैर्यवान असतात. जैसे बावन कसे सुवर्ण लागी, तोडून मुसेस घाले जे आगी. परितेनं सांडित धगी, सोये तेजकाराची. ज्याप्रमाणे 52 कसे सोने तोडून आगी टाकले तरी ते एवढी धग सोसून स्वतः तेजकारच असते, ते जळून जात नाही. निर्विकारपणे तो सद्गुरू, हृदय निर्मळ दर्पणा करू. अष्टही अंगे जैसे साखरू, गोडतोपणे असे. तसे सद्गुरू निर्विकार विकाररहित असतात. त्यांचे मन आरशासारखे निर्मळ असते. ज्याप्रमाणे साखर सर्वांगाने गोडच असते. असो अंधारा अथवा उजड, परी साखर खाता लागे गोड. पवित्र अशुद्ध दृढ मूळ, सद्गुरू समान. मग ती साखर अंधारात खाली किंवा उजेडात खाली तरी जशी गोडच असते, तसेच अपवित्र असो, दृढ किंवा मूर्ख असो, सद्गुरूला ते समानच असतात. इक्षुदंडास भक्षिती राजकुमार, अथवा चोरून इथे तस्कर. काही न सांडी गोडीचा धीर, तदन्याय सद्गुरू. ज्याप्रमाणे ऊस राजपुत्रांनी खाल्ला काय आणि चोरांनी खाल्ला तरी स्वतःच्या गोडीला सोडत नाही, त्याप्रमाणे सद्गुरूचे मोठेपण आहे. सोलिता गाळिता गळे पाणी, परी त्या गोडत्वाची तुटो निधीच खाणी. ऐसा परोपकारी क्षुदंडजनी, तैसा सद्गुरू स्वामी. मग तो ऊस सोलून खाल्ला काय, चरखात गाळून त्याचा रस काढला काय, तरी तो आपला गोडपणा सोडत नाही, तसे सद्गुरू हे परोपकारी असतात. राब सरोनी रायपुरी, साखर नाबाद. तैसे सद्गुरू स्वामीची अनेक मात, करावया लागी विश्वाचे सोयीत. अवतरणी अवतरे. जशी रायपुरी खडी साखर गोड आणि स्वच्छ असते, तशी श्रीगुरूची गोष्ट आहे. केवळ विश्वाचे कल्याण करण्यासाठी संत अवतीर्ण होत असतात. शशी भानू गंगाजळी बिंबला, अथवा थिल्लरी कुंडी देखिला. तो जरी चराचरी व्यापिला, परी अलिप्त असे. चंद्र किंवा सूर्याचे प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडले किंवा एखाद्या डबक्यात पडले किंवा कोंडात पडले, मग ते प्रतिबिंब चराचरात का असेना, पण ते अलिप्तच असणार. सर्वत्री झळके मळ्या निळू, निवडीच नाशूचा अथवा चांडाळू. तैसा सद्गुरूचा देह डाळू, सदा समत्वे असे. जसा मलयगिरी चंदन सर्वांना सारखा सुवास देतो, तो काही शुद्ध किंवा चांडाळ यांना वेगळे समजत नाही, त्याप्रमाणे सद्गुरूचा देह सदा सम पाहण्यासाठीच असतो. सर्व पालानून नभाकार जाण, ते चौखानीचे असे पांघरुण. तैसे आगाध दिसे महिमान, सद्गुरू धर्मिष्ठाचे. ज्याप्रमाणे आकाश 4 खाणींचे पांघरून, त्याप्रमाणे सद्गुरूचे महात्म्य मोठे आहे. ऐरणीवरी ठेवणी हिरा, घानावरी पिटेला अवधरा. परी त्याने सांडिले नाही धीरा, सुद्धेच पणे मिरवे. आता पहा, हिरा ऐरणीवर ठेवला व घानाने ठोकला तरी तो फुटत नाही, त्याचा चुरा होत नाही, त्या आपल्या तेजाने चमकत राहतो. अमंगळ म्हणून बाहेर टाकिले, ते उकिरडा असे नाव पावले. खत म्हणून काळीत मिळविले, इक्षुदंड नाव साखर पावले. घरातील कचरा बाहेर टाकला, त्याला अमंगळ म्हणून उकिरडा असे नाव पडले, पण तेच खत म्हणून जमिनीत टाकले आणि ऊस लावला, आता ते खत ऊस साखर असे नाव पावले. स्वाती जवळ शिंपल्यात सामावले, शुद्ध नाव मोती ऐसे पावले. मागोते ते जळी नाही मिळाले, जडवतो पणे असे. स्वातीचा पाऊस शिंपल्यात पडला, ते पाणी मोती म्हणून नाव पावले, पण ते पुन्हा पाण्यात मिसळले नाही, ते मोती रूपाने जडच राहिले.
ऐसा जो द्वैत अहंकारे जड झाला तो जाणा ईश्वरी नाही मिळाला. सद्गुरु कृपेविना अधोगतीस गेला वेशधारी होऊन या. अशा प्रकारे जो द्वैत व अहंकाराने जड झाला तो ईश्वरास कधीच मिळू शकत नाही. त्यावर गुरूंची कृपा होत नाही. तोच अधोगतीला जाणार, कारण तो नकली होता. सामुद्रिक सिंधुतनी पदले जगी हळवार मोले विकले. षड्रस पक्वांना ते सरते केले गळितार्थपणे. मीठ समुद्रात जन्मले पण ते मोलाने विकते, त्यामुळे षड्रस अन्नाला चव प्राप्त झाली. ऐसे हे गळित बाणले अंगी तो कदा काळी नवचे भंगी. सहजा माझी खेळे सत्संगी सगुण गंभीरपणे. अशी एकरूप होण्याची कला अंगी बांधल्यास तो कधीही नकोसा म्हणून बाजूला पडत नाही, वेगळा होत नाही. सर्वांमध्ये सहज सत्संगपूर्वक सद्गुणाने वागतो. कापूस ओटीता सरकीने सांडवला, कमाईने नाव लुगडे शेले पावला. मुंडासे ध्वज पताकी मिरवला आणि विश्व झाकिले. सरकी काढून कापूस पिंजला, त्याला विणून त्याचे लुगडे शेला असे रूप तयार होते किंवा फेटा ध्वज पताका तयार होतो आणि त्यामुळे विश्वातील सर्वांना वस्त्र मिळते. सरकी न्याय सांडीला विकार, मग नाव पावला सद्गुरु उदार. धीरे झाला असे विश्वाचे माहेर, शिष्यत्व स्थापनिया. सरकीप्रमाणे विकार टाकून दिला आणि निर्विकार सद्गुरू झाला की तो विश्वाचे माहेर पण साधतो. त्याच्यामध्ये मऊपणा येतो व शिष्य परंपरा निर्माण होते. हीन यातीस सगुण गुण देखिले तो गुरु सन्मावून घेतले. संत श्रोत्या पे सांगेन ऐसे बोले शेख मोहम्मद. कोणी हीन जाती जन्मले पण ते गुणवान असल्यामुळे ते सर्व गुरूंनी सामावून घेतले. मी हे संत पदाला पोहोचलेल्या श्रोत्यांना सांगितले असे शेख मोहम्मद म्हणतात. महीवरी अनेक पवित्र पिकले, मज द्यायसे तिने नाही म्हणितले. तैसेच पाहिजे सद्गुरूचे झाले सोयी ज्ञाने परोपकारी. पृथ्वीवर अनेक चांगली फळे फुले तयार झाली, ते तिने मलाच द्या असे कधी म्हटले नाही. स्वतः सर्वांचा भार झेलून सर्वांना दिला, त्याप्रमाणे सद्गुरूचे झाले पाहिजे. स्वतःजवळ असलेले ज्ञान परोपकाराने सर्वांना देऊन टाकले पाहिजे. परोपकारालागी आंबा पिकला, तो जरी बाजारी विकला. द्रव्याचा आंबा आशाबद्ध नाही झाला, मज द्या म्हणून. परोपकारासाठी आंबा पिकला, तो बाजारात मोलाने विकला, पण तो मोल द्या असे कधीच म्हणत नाही, त्याला मोलाची आशा नाही. शुद्री झाड फेडणी झाड फेड करी, आपण जाऊन बसवी सांदोरी. शौच म्हणून आनंद ती नरणारी, शूद्र झाडणी निवांत. दमडी किमतीची केरसुनी घराची झाडझूड करते, आपण मात्र एका कोपऱ्याला जाऊन बसते. घर स्वच्छ म्हणून घरातील स्त्री पुरुषांना आनंद होतो, झाडणी मात्र एका कोपऱ्यात निवांत पडलेली असते. वेळू दीर्घ मोहपणे महाथोर, परोपकारी चिरविले शरीर. राजकुमाराचे शिरी झाला छत्र, ऐसे गुण सद्गुरू. बांबूचे झाड मऊसूत आणि अत्यंत उंच असते. दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी ते स्वतःचे अंग चिरून घेते. नंतर मात्र राजकुमाराच्या शिरी त्याचे छत्र म्हणून वापर केला जातो. असे सद्गुरूचे गुण आहेत. पुढीलांचे अवगुण गुण मानणे, आपुले सगुण पुढल्यात देणे. सांगतो सूप चाळणीचे लक्षण, सत्य सद्गुरूचे ठाई. दुसऱ्याच्या अवगुणाला गुण मानून आपले चांगले गुण दुसऱ्याला देणे. जसे सूप आणि चाळणीच्या ठिकाणी जे लक्षण आहे तेच लक्षण सद्गुरूच्या ठाई आहेत. काहिले रांधणे तवा मडके, स्वयंपाकी तापून निवविते आणि काते. तैसे सद्गुरूचे लक्षण असे निके, प्रबोध करावया लागी. कढई पातेले तवा व गाडगे स्वयंपाकाच्या वेळी स्वतः तापतात पण दुसऱ्याचा आत्मा शांत करतात. तसे सद्गुरूचे चांगले लक्षण प्रबोधन करण्यासाठीच आहे. स्वय सावध आणि काते करी सावध, हा कुकड्याचे ठाई असे गुणभेद. तैसाच सद्गुरू करी प्रबोध, ज्ञानी सावधपणे. जो स्वतः सावध असून दुसऱ्याला सावध करतो, असे गुण कोंबड्याचे अंगी आहेत. असेच गुण सद्गुरूच्या ठिकाणी असल्यामुळे ते स्वतः सावध असून दुसऱ्यालाही सावध करतात. साय असे झाऱ्याने मिळवून माती, उदके धुवून वेची रती रती. जिनस जिनस वेगळी निवडती, शोधून हेरती पै. सोनाराच्या भट्टीतील राख झाऱ्यामध्ये टाकून पाण्याने धुतात, मग त्यात सोने चांदीचे कणकण निवडून चांगले शोधून घेतात. तैसे स्थूळते सवाखंडी धुळीची मोठ, त्या माझी वस्तू अष्ट दिली चोखट. ते आत्मज्ञाने शोधू जाणे निकट, सत्य सद्गुरू झारा. त्याप्रमाणे सव्वाखंडी मातीच्या मोठीतून अदृश्य झालेली वस्तू जशी झाऱ्याच्या साहाय्याने सापडू शकते, त्याचप्रमाणे सद्गुरूरूपी झाऱ्याने आपल्या ठिकाणी असलेले ज्ञान आपणास प्राप्त होते. ऐसा सोय झारून वेगळा तो साधू, त्या सावडेना द्वैत द्वेष विवादू. हेर उदंड असतील बंधू, जन रिझावून या. जैसा चालना चालून स्वतः वेगळा असतो, त्याप्रमाणे साधू अलिप्त असतो. त्याला द्वैत द्वेष आणि वादावाद आवडत नाही. जगात तसे बंधूही पुष्कळ आहेत, जे लोकांची मनधरणी करतात, लोकांना नादाला लावतात. दीप आपण जळी अनेका प्रकाशू, तैसे सद्गुरू करते उपदेशू. आपल्या याती कुळा हिराशू, ते करून निमाले. जसा दिवा स्वतः जळतो आणि प्रकाश मात्र दुसऱ्या देतो, त्याचप्रमाणे तुमच्या याती कुळाचा विचार न करता तुम्हाला ज्ञान देतात.
सोयी उष्णात सावली पालखीस सुख दुःख न कळे काहीच तीस तैसे सद्गुरु देहाभिमानास विसरले महायोगे. ज्याप्रमाणे पालखी स्वतः उन्हात राहून दुसऱ्याला सावलीत बसविते, तिला सुख दुःख काहीच कळत नाही, तसे सद्गुरु देहाभिमानास महायोगामुळे विसरले. कार्य अर्थ बसे राजा तस खाना मन न प्रवर्ते देहाभिमाना तैसे अजाना माझे साधू जाना सुख दुःखी वाटे. राजा पाय खाण्यात शौचासाठी बसला तरी तो असे म्हणत नाही की मी राजा आहे, शौचालयात कसा बसू, त्याला तेथे अभिमान नसतो. तसेच या लोकांमध्ये साधू असतात, त्याला तेथे देह अभिमान नसतो, त्याला सुख दुःख समान असते. भाड्याचे मनुष्य घोडे करून भ्रातरास भेटवया चाललेली राणी हेतू गुंतला पतीच्या अनुसंधाने भाडेकऱ्या घोड्याची चाड नाही. राणीने मोलाने पालखीसाठी माणसे लावली आणि पालखीत बसून आपल्या पतीला भेटायला चालली. तिचे लक्ष फक्त पतीच्या भेटीकडे आहे. भाड्याने लावलेल्या मनुष्य किंवा घोड्याचे तिला काही देणे घेणे नाही. जेव्हा जाऊन भेटली भ्रातारास विसरले भाडेकऱ्या घोड्यास तैसा सोयी साधू भोग अलंकारस अभोगतेपणे असे. तेव्हा ती राणी आपल्या पतीस भेटली, ती घोड्यास व भाडेकऱ्यास विसरली. तसे साधू भोग भोगून अभोगते असतात. तुटक्या वाहना विळा दोर काबाडी स्वप्न माझी विसरला कुराडी राजपद भोगे तसे आवडली जागा झाली या सांगे. काबाड कष्ट करणारा माणूस तुटक्या वाहना कुऱ्हाड विळा दोऱ्या स्वप्नात विसरला आणि राजवैभवाचा भोग भोगू लागला, पण जागा झाल्यावर त्याला समजले मी गरीब कष्टकरी आहे. तसे सद्गुरु देहविषयी विसरले अगाधदेव प्रचितीने सांगू लागले. ऐसा ऐका शेख मोहम्मद बोलले भाविका भावे. त्याप्रमाणे सद्गुरु देहविषयी विसरले आणि अगाध अनुभव सांगू लागले. अशाप्रमाणे शेख मोहम्मद भाविकांना सांगू लागले. भोपळा कोवळा चिरुणी भक्षिला निवर झाली पेटे सांगडी शोभला जडा ते तारुण सोय असे तरला विटाळा विरहित असे. कोवळा भोपळा चिरून खाल्ला, जुना झाल्यावर तोच भोपळा पाण्यात पोहण्यासाठी कामाला येतो. तसेच सद्गुरू सर्व जडसृष्टीला तारून स्वतःही तरून जातो, तेव्हा तो जनसामान्यांचा विटाळ विसरून जातो. तैसा सद्गुरू स्थळाकार पवित्र पक्व झाली होय ईश्वर विटाळ विरहित निर्विकार जैसा दुध्या शुचपणे. त्याप्रमाणे सद्गुरू हा स्थूल देहात पवित्र असतो, तोच पक्का झाला की दूर होतो. विटाळ विरहित निर्विकार जसा दुध्या भोपळा पवित्र शुद्ध असतो, तो सर्वांना तारून नेतो. तैसा सद्गुरू स्थळाकार पवित्र पक्व झाल्या होय ईश्वर विटाळ विरहित निर्विकार जैसा दुध्या शुचपणे. हे जे तुके दृष्टांत घेतले ते तुके सद्गुरूच्या नाही तुका आले उपरीस समजा विसी लागी मांडिले सभे श्रोत्यांचे. कोणी न कळत बोलती उत्तर म्हणती काय सद्गुरूचे उपकार येणे हा वाढविला पसर कवनिया गुणे. ज्यांना कळत नाही असे लोक म्हणतात गुरुचे काय उपकार आहेत, तेव्हा हा उगीच पसारा कशासाठी वाढवला आहे. आता विनवून संत श्रोत्या लागून सांगतो सद्गुरूचे महिमान ते ऐकावे चित्त देऊन भोळे भाविकपणे. 184 बंदी खाणे चुकले सद्गुरूचे स्वामीचे कृपेने. या वेगळे अनेक दुःख भ्रमणे सांगो किती तुम्हास. सांगो जरी 184 दुःखे ती तुम्ही ऐकली शुकदेवाच्या मुखे. तुम्हा कुशळांपुढे म्या निजरंके काय जाणीव करावी. आता मी 84 लक्ष योनीची दुःखे तुम्हाला सांगितली, तर तुम्ही 12 वर्षे आईच्या गर्भात राहणाऱ्या शुक्राचार्यांना विचारा की गर्भवासाचे दुःख किती असते. तुम्ही सर्व श्रोते हुशार आहात, तेव्हा मी रंकाने तुम्हाला काय जाणीव करून द्यावी. 84 लक्षीची निष्ठुर माई बापे तीही मद प्रसवून अनेक करविली पापे. करी भवसागरी तरे ऐसे सोपे सांगती जना काही. प्रत्येक योनीतील आईबाप किती निर्दय आहेत, त्यांना जन्माला घालून अनेक पापे करायला लावली, पण संसार सागरातून तरुण जाण्याचे सोपे ज्ञान कधी सांगितले. सबेस काटा काढिल्याचा उपकार जन्मवरी आठविते उत्तम निर. जीर्ण वस्त्र दिलेल्या ठाकूर देह तोवरी वाणी. एक देही सुळी देता सोडविला तरी तो जन्मवरी पाडाऊ झाला. देह सरल्या उपकारा नाही आला सोडविले त्याच्या. एकाला सुळावर देण्याची शिक्षा झाली आणि या शिक्षेतून जर त्याला सोडवले तर तो जन्मभर त्याचा ऋणी राहतो. त्याचे उपकार तो विसरत नाही. सद्गुरु सांडून जे जे भजन तितुका अनाचार घडे सत्य जाण. हे निबंध साक्ष वचन शेख मोहम्मद बोले. म्हणून सद्गुरु सोडून जे भजन आहे ते सर्व अनाचार आहे असे समजा. हे माझ्या प्रबंधातून आपणास सांगतो असे शेख मोहम्मद म्हणतात. सांगितला सद्गुरूचा बडीवार बोलीला शब्दाचा प्रकार तो ऐकून आनंदी सुरवर स्वये परिचय प्रचितीने. मी सद्गुरूचा महिमा सांगितला, त्यासाठी खूप शब्द खर्ची घातले. हे ऐकून देव सुद्धा आनंदित होतील. स्वतः त्यांना अनुभव येईल आणि गुरुची श्रेष्ठता त्यांना समजेल. एका शब्दे सद्गुरूची विनवणी एक शब्द सद्गुरू सांगती कानी. एका शब्दे मूर्खाची होय बुजवणी असत्य सत्य वाटून या. एका शब्दाने गुरुची विनंती होती तर दुसरा शब्द गुरु कानात सांगतात. एका शब्दाने मूर्खाची समजूत करावी लागते आणि त्याला खरे खोटे समजावून द्यावे लागते. एका शब्दाचा रवी होऊन प्रकाश
एक शब्द बोलता येते अपयश, एक शब्द होत असे उपदेश, ईश्वर जोडे ऐसा. एका शब्दाचा सूर्यापेक्षा मोठा प्रकाश असतो आणि एका शब्दाने अपयश पदरात पडते. एका शब्दाने उपदेश केला जातो ज्यामुळे ईश्वर जोडला जातो. एक शब्द अमृताहोनी गोड, एक शब्द विषयाहोनी कडू, एक शब्द झाले कुशळू सुगडू अभ्यास करिता. एक असा शब्द आहे की जो अमृतापेक्षाही गोड आहे आणि असा एक शब्द आहे जो विषयापेक्षा कडू आहे. एका शब्दाने अभ्यास केला तर कल्याण होते. एका शब्दे घडत असे ते मोडे, एका शब्दे न घडत असे ते शीघ्र जोडे. एक शब्द निर्णताच झाले वेडे अघोरी भोगीतील. एका शब्दाने एखादी गोष्ट घडत असली तरी ती मोडते आणि एका शब्दाने मोडत असेल ती घडते. एक शब्द न समजला तर वेडे होतात आणि अघोर विद्याच्या मागे लागून दुःख भोगतात. शब्द सत्य नाम रत्नांची पेटारी, उघडिता ईश्वर होय अधिकारी. एक भाव धरून या परोपरी चरण सेवा करीती. शब्द ही सत्य नामरूपी रत्नाची पेटी आहे. ही पेटी उघडली तर ईश्वर प्राप्तीचा अधिकार होतो आणि तो प्रेमाने सद्गुरूची सेवा करतो. शब्दे संकल्प अनेक दान पुण्य, शब्द संस्कारे वाचे गीता पुराणे. एका शब्दे होय अपमान शुद्ध बोलो नेनता. शब्द संकल्पनेने मनुष्य अनेक दान पुण्य करतो. शब्द संस्काराने मनुष्य गीता पुराणे वाचतो आणि जर शुद्ध बोलता आले नाही तर एका शब्दाने अपमान होतो. सुशब्द निज कल्पतरूचे फळ, अपशब्द महादुःखाचे ढिसाळ. शब्द ओंकाराचे सोय कल्लोळ, शुभ अशुभ वाटती. चांगला शब्द कल्पतरूचे फळ आहे आणि वाईट शब्द मोठ्या दुःखाचे मूळ आहे. शब्द हा ओंकाराचा कल्लोळ आहे, पण काही शुभ तर काही अशुभ वाटतात. शब्दे शब्द नाव ठेवले ईश्वरा, परतोनी मूळ केले सोहंकारा. अमोल सहस्रनामाच्या प्रकारा सगुण शब्द वाढला. शब्दानेच ईश्वराला ईश्वर हे नाव ठेवले. त्याला पुन्हा अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे असे सोहम नाव प्राप्त झाले. त्याच परमेश्वराला हजार नावे म्हणजे विष्णू सहस्रनाम हे सुद्धा शब्दाचे सामर्थ्य आहे. शब्द सगुण झाला आणि खूप वाढला. सुशब्दे विकिले ईश्वरास, अपशब्द बोलता येत असे अपयश. सगुण शब्द नाव ठेवले ईश्वरास, नावरसे शोधून या. चांगल्या शब्दामुळे ईश्वराची प्रसिद्धी झाली आणि वाईट शब्द बोलले तर अपयश प्राप्त झाले. देवाला चांगली नावे ठेवली, देवाला सगुण असे नाव राशीवरून ठेवली. शब्द पाहता पाण्याहून पातळ, धीरत्वासे नभावून निश्चळ. अधीर निरयाहून अमंगळ, चितू मनवितील जगी. शब्दाकडे पाहिले असता तो पाण्याहून पातळ आहे, धीरपणा पाहिला तर आकाशाहून नितळ आहे. ज्यांना धीर नाही अशांना अधीर म्हणून त्यांची चितू होईल. शब्द वायूहून हळवट, शब्द तो शस्त्राहून तिखट. शब्द धुरूहून घनवट, शब्द कीर्ती अपकीर्ती. शब्द हा वायूपेक्षा हलका आहे, शब्द हत्यारापेक्षा तिखट आहे. शब्द हा ध्रुव तारेपेक्षा वजनदार आहे. शब्दाने कीर्ती होते व अपकीर्ती होते. शब्द शस्त्राचा गुंडाळा मारहाणी, बिन ओढून सेने शिव जाणवतो ज्ञानी. शाब्दिक नसता अनंतलोचनी, अधोमुखे धाय घेती. जो शब्दरूपी शस्त्राचा गुंडाळा करून ठेवतो, हाणामारी न करता जो सेनेला शिवतो तोच खरा ज्ञानी. शाब्दिक कारण नसताना अधोगतीला जातात. खडगाचा घाय मिळेल तात वेळा, न मिळे शब्द प्रचंड गोळा. जो जो सले तो तो करी, तळमळा सद्गुरू न भेटता. शस्त्राचा घाव एक वेळ मिळेल पण शब्दाचा घाव मिळणार नाही. तो घाव सारखा सलत राहील. सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत त्याची तळमळ थांबणार नाही. शब्द सिंधुवनी खोलपणे उथळ, आलिया मनवी उणे. शब्द चालविता राजकारणे, शब्द मान्यता चढे. सतशब्द कीर्ती करुणी निमाले, ते जणी असंख्य योग्य झाले. जीव वैकुंठास घातले, धन्य सुफळ जिने त्यांचे. खरे शब्द कीर्ती करून संपले, त्यातील असंख्य योग्य झाले. ते जिवंत असतानाच वैकुंठाला प्राप्त झाले, त्यांचे जीवन धन्य आणि सफल झाले. अशब्द अपकीर्ती करुणी झाले, ते जिताचे नरिय पावले. निमाल्या यमपुरीस घातले, महायातना सोसिती. वाईट शब्द अपकीर्ती करून राहिले, ते जिवंतपणेच नरकवासी झाले आणि मेल्यावर ते नक्की यमपुरीला घातले, तेथे ते यमयातना भोगीत आहेत. सतशब्द सोयऱ्यांचा सोयरा, अपशब्द सोयऱ्यात करी मारा. या लागी परमार्थ पाहिजे बरा, विवेकासे ज्ञाने. शब्दे सज्जन ते होती दुर्जन, शब्दे दुर्जन होती सज्जन. शब्दे मारविले सखे बंधुजन, शब्दे क्षय नांदनुके. शब्दाने सज्जन ते दुर्जन होतात, शब्दाने दुर्जन सज्जन होतात. शब्दामुळे सख्या भावात म्हणे भांडणे हाणामाऱ्या होतात. शब्दाने जीवनाचा नाश होतो. शब्द बोलता बंदीखाने फुटती, शब्द बोलता मोकळे ते गुंतती. एका शब्दे ब्रह्मादिक मानवती, घरास घेऊन या. शब्दानेच बंदीवासातून मुक्ती मिळते आणि शब्दानेच मोकळे ते बंदिस्त होतात आणि एका शब्दानेच ब्रह्मादिक प्रसन्न होऊन घरी येतात. शब्द अंत काळीचा माता पिता, शब्द माये बाप दुःख देता. शब्दे धन धान्य वैरी चढे होता, शरण रिघोनिया.
शब्द हाच अंतकाळीचा माता पिता असतो. शब्दानेच आईबापाला दुःख दिले जाते. शब्दानेच धनधान्य आणि शत्रू शरण येऊन हाताला चढतो. शब्द निज सुखाची जोडी, शब्द शीघ्र होई जे देश धडी, शब्द निरय भोगाची जोडी, अनामिक ठाऊन देते. शब्द हा स्वसुखाची प्राप्ती करून देतो. शब्दामुळे माणूस देशधोडीला जातो. शब्दानेच नरक प्राप्ती होते. अनामिक आसरा ते देत नाही. शब्दे वदन वैकुंठ झाले असे, अशब्दे वदन डुंग दिसे, शब्द ऐकता अंतर्यामी उल्हासे, चित्त समाधाने. शब्द चांगले बोला तुमचे तोंड वैकुंठ होईल, वाईट शब्द बोला तुमच्या तोंडाचे ढुंग होईल, चांगले शब्द बोला अंतरात समाधान होईल. ऐकता सद्गुरूच्या शब्दा लागी 99 कोटी राजे झाले योगी, शब्दा लागी पार्वती जगी शंकर उपदेशिता. सद्गुरूने शब्द ऐकल्यावर 99 कोटी राजे योगी झाले. शब्दानेच पार्वतीने शंकरास उपदेश केला. शब्द 14 रत्नांचे असे सार, शब्द कीर्तनी हरिनाम उच्चार, शब्द हृदय जीव शिव शंकर ध्यान धरून या. शब्द हा 14 रत्नांचे सार आहे. कीर्तनात तो हरिनामाचा उच्चार होतो, तो देखील शब्दच आहे. अंतःकरणात जे जीव आणि शिव ध्यान धरून आहेत ते सर्व शब्द सामर्थ्य आहे. जैसा गुप्तद्वारे सरे वारा, तैसा एकाचा एका अवधारा, जगी कोणी मानितना खरा ढवाळी करतील. ज्याप्रमाणे गुप्तद्वारातून हवा जाते त्याप्रमाणे एक शब्द आहे हे नीट ऐका. त्याला जगात कोणी मानले नाही आणि फुकट टावाळी केली तर काय उपयोग. जैसा गुप्तद्वारे सरेवारा, तैसा एकाचा एका अवधारा, जगी कोणी मानवता खरा ढवाळी करतील. शब्दे जपत्ती गायत्री परमहंस, आणि निज नामाचा निज ध्यास, साई दर्शने करते उपदेश आपलाले मार्गी. शब्द आहे म्हणून परमहंस संन्यासी हे गायत्री जप करतात आणि काही निज नामाचा ध्यास करतात. तसेच 6 शास्त्र जो उपदेश करतात तो देखील शब्द आहे म्हणूनच. शब्द झाले पीरवल्ली ऋषी, 4 वेद उच्चारती शब्दासी, एक शब्द जैसे वायू फुले वेलीसी इंद्रावणीचे. शब्दामुळेच पीर वल्ली ऋषी हे नाव पावले आहे. 4 वेद शब्दांचाच उच्चार करतात. काही शब्द मात्र इंद्रावणीच्या फुलाप्रमाणे निरर्थक असतात. शब्द शिकून पंडित मुल्ला झाले, शब्द अनेकाते पडू लागले, शब्द शिकून न सरते सरते झाले, शब्द भाव मुसाफ गीता. शब्द शिकल्यामुळे पंडित झाले, मुल्ला मौलवी झाले. श्रेष्ठ गीता ही शब्दांमुळेच झाली. 56 भाषा शब्दांचे प्रकार, अनेक भाषांनी बोले चराचर, 6 राग 36 भार्या ओंकार, सप्त स्वर बोल बोले. 56 भाषा शब्दांमुळेच निर्माण झाल्या म्हणूनच लोक अनेक भाषांमध्ये 6 राग 32 भार्या ओंकार आणि सप्त स्वर हे सारे शब्दांमुळेच झाले. वाद्य तंत वितंत घन सुस्वर, हे तव ओंकार शब्दाचे विकार, निशब्द लयने स्वहित होते थोर, सद्गुरु तुष्टल्या. तंतुवाद्य म्हणजे विना सतार तंतुने आणि अंततंतुवाद्य म्हणजे मृदंग तबला ढोलकी हे सर्व स्वरताल घेऊन वाजवण्याची वाद्य हे सारे एका शब्दाचेच परिणाम आहेत. मात्र असेही एक शब्द रहित आहे ज्या स्वतःचे हित आहे असे ज्ञान फक्त सद्गुरूजवळ आहे. सद्गुरु सोहम शब्द तारका, शेख मोहम्मद आलापिका, सांगितले शब्दे शब्दाची टीका, श्रोत्यांपशी आत्मज्ञाने. ऐसे हे संपले शब्दांचे विधान, सांगेन प्रकृती पुरुषाचे लक्षण, वेगळा लेकरुण महिमान टीका बयाज वारेसी. आता शब्दाबद्दलचे माझे बोलणे संपले. आता मी ब्रह्म व माया यांचे लक्षण सांगतो. त्यांचे वेगळे महत्त्व मी सविस्तरपणे सांगतो. प्रकृती पुरुषाचे अंगसंगी ऐका, सवेगे विकासले अष्टनायका, त्या सांगत ऐकावे उन्मेका श्रोते. ज्ञातेपणे बाळपण तरुणपण पालटे, वार्धक्य सेखे विटोन फाटे, प्रकृती देह डाळ न पालटे, आहे अवतरणी. बालपण तरुणपण हे बदलते, शेवटी म्हातारपणाचा वीट येतो, पण प्रकृतीचा देह आकार पालटत नाही. हे आपले सौभाग्य समजा. उदकी शेवळा अनेक जीवधनी, तैसा हे प्रकृती पुरुषाची मिळणी, जीवा माझी जीव उद्भवनी, विस्तार वाढवी वाढे. जैसे लहरी आवरेचना समुद्री, तैसी प्रकृती आवरेचना चतुरी, नेऊन आदळली अशुभानाचारी, परतोने पस्ताविले. ज्याप्रमाणे समुद्रात लाटा आवरत नाहीत तशी कितीही हुशारी केली तरी प्रकृती आवरत नाही. ती अशुभ कृत्य अनाचार्यात घेऊन जाते आणि मग नंतर पश्चाताप होतो. नर नारद आत्मज्ञानी संपूर्ण, या वेगळी त्रैलोक्याचे गमन, कळी लावित सेतू अवगुण देही देह प्रकृतीचा. नारद मुनी हा संपूर्ण आत्मज्ञानी आहे, तरी तो त्रैलोक्याचे गमन करतो. त्यातही कळी लावणे हा अवगुण आहे, कारण प्रकृती त्याला सोडत नाही. श्वान हरणे एके खाणीचा ठेवा, भिन्न प्रकृती चाले दावा, त्या माझी संचरती शक्तीच्या मावा, द्वैत दावा धरून या. कुत्रे आणि हरिणे दोन्ही पशु योनीतील आहेत, पण त्यांची प्रकृती भिन्न असल्यामुळे यांच्यात वाद चालतो. यामध्ये शक्तीची माया संचरते, कारण यांच्यात द्वैत आहे. गरुडा पाठी आरुडे मुरारी, सेवकराज म्हणे परोपरी, प्रकृती किरीडांचे भक्षण करी, निज वाहन होऊन या.
गरुडाच्या पाठीवर विष्णू बसतो म्हणून गरुडाला सेवकराज असे परोपरीने म्हणतात, पण त्याचा स्वभाव असा आहे की तो सरपटणारे सर्वाधिक प्राणी खातो. तो स्वतः विष्णूचे वाहन आहे. रिद्धी सिद्धी हनुमंत बळात्कारी नित्य हृदय रघुनाथ उच्चारी ओढून फळे पाले भक्षण करी देह प्रकृती संगे. हनुमंताकडे रिद्धी सिद्धी तसेच फार बळ आहे. त्याच्या हृदयात रघुनाथ असा जप चालतो, पण त्याची प्रकृती वानराची आहे म्हणून तो उड्या मारून झाडाची फळे व पाला खातो. तो स्वभावामुळे आहार मैथुन निद्रा भयभीता पापने हाळिता प्रकृतीची सत्ता. रुसे ठाके लाजे मागे मान्यता स्वभाव प्रकृतीचा. आहार निद्रा भय व मैथुन हे सर्व जीवनासारखे आहे, तरी ज्याचा जसा स्वभाव तसे पाप पुण्याचरण होते. रुसतो थांबतो लाजतो मान्यता मागतो हा सर्व स्वभावाचा गुणधर्म आहे. थोरात बैसल्या भीड साकडी पोरे खेळविता वाचा करी बोबडी. मोह पाघळून सेंबुड फिडी ते प्रकृतीचे देहडाळ. मोठ्या लोकात माणूस बसतो ते त्याला स्वतःचे मोठेपण साकडे घालतो. तोच माणूस लहान नातवंडे खेळतो आणि त्यांचा शेंबूड धोत्राने पुसतो, त्यांच्याशी बोबडे बोलतो. हे सर्व प्रकृतीचा देहधर्म आहे. रडे फुंदे गहिवर शोष करी अनेक रंग करीते परोपरी. निंदा कुचेष्टा दांभिक बरोबरी देह प्रकृती स्वभाव. रडणे फुंदणे गहिवरणे शोक करणे हे अनेक रंग माणसाचे ठिकाणी असतात. निंदा कुचेष्टा गर्विष्ठपणा दरबर हे सारे देह प्रकृती स्वभाव आहे. पळे पळे दिमाक करीत असे मोडी हातपाय चाले पुसी पुसे डोळे फिरवी ढवाळी बोलता हसे प्रकृतीच्या संगे. पळतो सळतो दिमाग दाखवतो हातपाय वाकडे करतो चालताना नाहक विचारपूस करतो डोळे घालतो टवाळी करून बोलतो हे सारे स्वभावामुळेच होतात. शुचा शुच भावना भाविता बोलेना अबोला धरिता हे प्रकृतीची अवलक्षणता. तुम्ही अवधारा श्रोते हो. शुद्ध अशुद्ध भावना करतो अबोला धरतो हे अवलक्षण स्वभावाचेच आहे. श्रोते तुम्ही ऐका. विसर पडे आठवी चटपटी स्वप्नी लिंग देहा संगे गोष्टी हे मनासंगे चंचलता मोठी प्रकृती वासनेची. विसर पडतो पुन्हा आठवण करतो स्वप्नात लिंग देहाबरोबर गोष्टी सांगतो ही सारी चंचलता मनामुळेच असते. वासना हा देखील एक स्वभाव आहे. हे तो चित्त मन पवन जागृती कृपे संगे तुर्येचे असे वस्ती. या लागे स्वप्ने सावध प्रकृती पुरुष संगे. कारणास्तव चित्त मन पवन ही सारी जागृती आहे. गुरुकृपे संगे मात्र तुर्य म्हणजे ज्ञानाची 7वी अवस्था प्राप्त होते. यामुळे स्वप्नात प्रकृती पुरुषासोबत आहे. स्थूळ आवरणाचा स्वप्नी बंडिबा सांगो नेले तो कृपा पाते आरंभा. स्थूळ रक्ष या गुंतली वालंबा प्रकृती चेतने संगे. स्वप्नामध्ये स्थूल आवरणाची बढाई असते. सर्व दिसते पण तू सांगू शकत नाही. त्या ठिकाणी स्थूळाचे रक्षण करण्यासाठी वालभा प्रकृती ही चेतनासंगी असते. जागृतीत सांगवया अरुता जागृतीत स्वप्ने सांगाया नाही सत्ता. ते ओळखा विद्येची कल्पनाता स्थूळ प्रकृती संगे. जागृतीची सत्ता व्यावहारिक आहे, स्वप्नात तिचा उपयोग नाही. तसेच स्वप्नाची सत्ता प्रतिभाविषयक आहे, तिचा जागृतीत कसलाही उपयोग नाही. ही सर्व कल्पकता अविद्या म्हणजे अज्ञानाची आहे. हे सर्व व्यवहार स्थूळ प्रकृती संगे होतात. ऐसी प्रकृती पुरुष संवाद मिळणी त्यात मिश्रित पंचमा साधनी. अहिकी येरुणेरांचे गुणी अष्टदा प्रकृती. अविद्येसी प्रकृतीची उन्मत्ता विचार लोपन होय दुश्चिता. काकृती येऊन मने मागुता कृपा भिक्षा घाली. अज्ञानाला स्वभावाची उन्मत्ता असते, तेथे विचार नष्ट होतो. शेवटी तो काकृती येऊन विचाराची भिक्षा मागतो. सर्वदा एक आत्मरूप असे त्यात प्रकृती शक्ती भिन्न भिन्न तमाशे. आभासून भासता करीती झासे येरुण येराचे. पुरुष प्रकृतीस व्याला पितेपणे भ्रतार म्हणून परिणिला तिने. तो तीस बाहे सुने या नात्याने ऐसे दोहींचे सान्निध्यान साधने. पुरुषापासून प्रकृती झाली म्हणून तिचा तो बाप आहे, पण तोच पुरुष तिचे पती म्हणून तिच्याशी लग्न केले, पण तो पुरुष तिला सून म्हणून हाक मारतो. असे या दोघींचे विचित्र नाते आहे. प्रसंग संपला. 6वा सांगितली सद्गुरु शिष्यांची विधाने. वक्ते श्रोते आनंदते समाधाने. शेख मोहम्मद वचना. श्री योग संग्राम ग्रंथ. शेख मोहम्मद बोलिले मात ते ऐकोनी कमाईवंत ब्रह्मानंदे डुल्लती.